तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डाएट जर म्हटलं तर डाएटमध्ये आहारात विशेष करून काय काळजी घेतली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो तर एक इन जनरल पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितलं, असं खास किंवा फारच असा विशेष डाएट करण्याची ही गरज नसते. पण एक बेसिक गोष्टींची पण आपण काळजी घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये काही आपण म्हणू शकतो फायबर हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो. कारण कुठेतरी फायबर लॅक करतं किंवा त्याच्यासोबत पाण्याचं प्रमाणही जर कमी पडत असेल, तर ह्या दोन्ही फॅक्टरमुळे किंवा झोपेमुळे ह्या गोष्टी कंबाईन जर झाल्या, तर याचा इम्पॅक्ट खूप जास्त येतो. ते डेफिनेटली. हां. तर या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर फायबरबद्दल जर बोलायचं घेतलं, तर आपण याच्या अगोदरही बऱ्याचशा टॉपिकवरती बोलताना फायबरबद्दल बऱ्याचशा गोष्टी अगोदर सांगितलेल्या आहेत. आजही आपण त्या गोष्टी परत चर्चेत घेणार आहोत. तर पाईल्समध्ये जे फायबर्स लागतात प्रामुख्याने फळांमधून मिळणारे किंवा भाज्यांमधून मिळणारे फायबर्स असतात किंवा आपल्याकडे मिळणारे जे होल ग्रेन्स आहेत, बाजरी, ज्वारी वगैरे असे जे काही आपले खाद्यपदार्थ आहेत, तर याचा जर व्यवस्थित बॅलन्स जर केला, तर तुम्हाला पाईल्सपासून थोडंसं तुम्ही प्रिव्हेंट करू शकता किंवा पाईल झाल्याच्या नंतर जी काळजी घ्यायची असते आफ्टर सर्जरी, ती तुम्ही योग्य प्रकारे घेऊ शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला ॲडोक्वेट अमाऊंटमध्ये फायबर घेणं गरजेचं आहे आणि फक्त फायबर घेऊन चालत नाही, तर फायबरसोबत तुम्हाला पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं गरजेचं आहे. सोबत स्ट्रेस मॅनेज करावा लागतो, झोप व्यवस्थित घ्यावी लागते आणि थोडा हलका-फुलका तरी व्यायाम तुम्हाला त्याच्यामध्ये करावा लागतो.